हिट अँड रन प्रकरणी सलमान खानला आज सेशन्स कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यानुसार सलमान खान कोर्टाकडे रवाना सुद्धा झालेला आहे हजर राहण्यासाठी। या प्रकरणी सरकारी वकिलाची बाजू मांडून झाली आहे। सलमान खानला आपली बाजू मांडण्याची आज शेवटची संधी आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रतिनिधी विशाल सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अपडेट्स आहे? सलमान खान हजर झालाय कोर्टात? सुषमा, अजून कोर्ट सुरुवात झाली नाही आहे। जवळपास 11 वाजता कोर्ट चालू होते, त्यानंतर हिअरिंग चालू होईल, पण अजून सलमान खान कोर्टात पोहोचले नाही आहे। त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या केसमध्ये सलमान खान स्वतः त्यांच्यावरती आरोप लावले गेले आहेत, ते एक आरोपी आहेत आणि संपूर्ण प्रकरणात आज त्यांची स्टेटमेंट होणार आहे। सर्वात महत्त्वाचं लक्ष लागून लागलं आहे की सलमान खान आज त्याची बाजू मांडतात की वकील तिला प्रश्न विचारतात उत्तर देतात। सर्वात लक्ष लागून आहे की नेमका होणार काय आहे, कारण आपल्याला माहिती आहे 27 सप्टेंबर 2002 रोजी सलमान खानने अपघात केला होता। त्या अपघातामध्ये 1 ठार तर 3 जखमी झाले होते, पण अजूनपर्यंत केसची सुनावणी चालूच आहे आणि महत्त्वाचा मुद्दा असा असणार की सलमान खान त्याचे स्टेटमेंट काय म्हणतात ह्याच्यावरती सर्वांनाच लक्ष लागून आहे। सुषमा, बिलकुल। आणि विशाल, आजची शेवटची संधी असेल सलमान खानसाठी आपला जबाब नोंदवण्याची, त्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची केस जी सुनावणी होणार आहे ती किती महत्त्वपूर्ण आहे? आजचा दिवस सलमानसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण ह्या संपूर्ण केसमध्ये जेवढे विटनेस होते, पोलीसवाले विटनेस होते किंवा जो केसचे आईओ होते ज्यांनी पंचनामा केला होता, डॉक्टर्स होते ज्यांनी सलमान खानची मेडिकल रिपोर्ट काढली होती, सर्वांची स्टेटमेंट झालेली आहेत। आता सलमान खानची स्टेटमेंट बाकी आहे। सलमानच्या स्टेटमेंट नंतर त्याच्यात क्रॉस एक्झामिन होणार आहे की नेमकं सलमान काय म्हणतात आहे आणि त्या म्हणण्यामध्ये कितपर्यंत तथ्य आहे ह्याची इन्क्वायरी होणार आहे। म्हणून आजचा दिवस सलमानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे की नेमकं सलमान खान कोर्टात काय म्हणतात। धन्यवाद विशाल या दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। तर सलमान खान अजूनही कोर्टामध्ये हजर झालेला नाही। 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। आपली बाजू मांडण्यासाठी सलमान खान आज हजर राहणार आहे, तसे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। तसंच सलमान खानच्या वतीनं जे सरकारी वकील आहेत, काही जणांना पुन्हा एकदा बोलावून इथे त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात यावा अशी मागणी सलमान खानच्या वतीने करण्यात आली होती। आता त्यानुसार पुढील सुनावणीमध्ये देखील ही प्रक्रिया पार पडणार आहे।